डॉक्टरप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर. लावण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. डॉक्टर यांच्या नावाआधी डॉक्टर, डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावापुढे आधी ॲड असे संबोधण्यात येते, म्हणजे लावले जातं. त्याच आधारावर शिक्षकांनासुद्धा मराठीमध्ये टी आणि इंग्रजीमध्ये टी.आर. असे लावण्यास परवानगी शासनाने दिलेली आहे व त्यानुरूप बोधचिन्ह देखील लावण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर, ॲडव्होकेट आपल्या गाडीवर त्यांचे नाव, बोधचिन्ह त्यांच्या नावापुढे लावू शकतात, त्याचप्रमाणे शिक्षकसुद्धा आपल्या गाडीवर टी.आर. किंवा त्या संबंधित बोधचिन्ह वापरू शकतात, अशी शिक्षण मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार आहे. म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा जो शाळा ठरवेल त्याचप्रमाणे ड्रेस कोड लागू होईल. शाळांमध्ये पुरुष व महिलांना शिक्षकांना निश्चित करेल असा रंगाचा एकच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. म्हणजे येईल त्या जूनपासून हा शासन निर्णय लागू होणार आहे. सर्व शाळांमध्ये राज्यगीत वाजवण्याची सूचनाही देण्यात आल्याचे ते म्हणाले. शिक्षक हा भावी पिढी घडवीत असतो. विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असल्याने शिक्षकांनी घातलेला पेहरावाचा त्यांच्या मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे शिक्षकांचा पोशाख हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून असला पाहिजे. जे शिक्षक ज्या पद्धतीने बोलतात, वागतात त्याचप्रमाणे विद्यार्थीसुद्धा अनुकरण करतात. त्यामुळे शिक्षकांचं राहणीमान व्यवस्थित असले पाहिजे. शाळांनी ठरवावा पेहरावाचा रंग, म्हणजे प्रत्येक शाळेला त्यांचा जो ड्रेस कोड आहे तो ठरवण्याची परमिशन दिलेली आहे. पुरुष व महिला शिक्षकाकरिता परिधान करायचा पेहराव रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करायचे आहे. जो रंग आहे तो ज्या त्या शाळेने ठरवायचा आहे. पुरुष शिक्षकांचा शर्ट रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा. पुरुषांना शूज घालावे लागणार. वैद्यकीय कारण असेल तर बूट घालण्यापासून सूट देण्यात येईल. जर वैद्यकीय कारण असेल तरच शूज घालण्यास सूट दिली जाईल. महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव असेल आणि पुरुषांना शिक्षकांनी शर्ट, ट्राउझर, पॅन्ट घालावे. शर्ट इन असावा, म्हणजे इन केलेला शर्ट असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत, म्हणजे प्लेन शर्ट, पॅन्ट असावा. शिक्षकाने जीन्स, टी शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये.